तो भगवान परमात्मा पुंडलिकासाठी त्या अक्षय विटेवरती उभा आहे। ही माय बापाच्या सेवेतली ताकद आहे। आणि आजकाल जर आपण बारकाईनं समाजात जर निरीक्षण केलं तर फार म्हाताऱ्या माणसांचे हाल आहेत। कारण आम्ही रोज एका गावाला फिरतो, अनेक उदाहरणं आमच्या डोळ्यासमोर दिसतात। घरातल्या म्हाताऱ्या माणसांना कवडीची ही किंमत आज राहिलेली नाही। परंतु खरं सांगू, तुम्ही जी वागणूक तुमच्या सासू सासऱ्यांना देता, माईबापांना देता ना, ते तुमचे लेकरं उघड्या डोळ्यानं बघतायत। तुम्ही असं समजूच नका की आमचे पोरं आम्हाला बंगई टांगतील, अजिबात नाही। तुमचा तो गोड गैरसमज आहे। कारण तुम्ही जे वागतात तेच तुमचे मुलं बघतात पुढं। म्हणून तुमचा जो वंशाचा दिवा आहे ना, तो कधी भडका घेईल सांगता येत नाही। म्हणून आधीच सावध व्हायचं। तुम्ही जर चांगलं आचरण केलं, तुम्ही जर तुमच्या सासू सासऱ्यांसोबत चांगलं राहिलात तर तुमची मुलं तुमचा सांभाळ करणार आहेत, अन्यथा नाही। म्हणून घरातल्या माई बापामध्येच आपण देव मानला पाहिजे, तरच गत्यंतर आहे। बघा, इथून पाठीमागं तरी ठीक होतं। एका माणसाला 3-3, 4-4 मुलं असायची। यानं नाही सांभाळलं तर तो सांभाळायचा, त्यानं नाही सांभाळलं तर 1 महिना याच्याकडे 1 महिना त्याच्याकडे, कसं तरी वर्ष कडीला जायचं। आता तर एकच आहे, काय होईल सांगता येत नाही। घराच्या बाहेरच राहायची वेळ येते की काय। म्हणून माणसानं विचार केला पाहिजे। आज खऱ्या अर्थाने या घरातलं पितृछत्र गेलेलं आहे। आज या मुलांचे वडील जाऊन 1 वर्ष पूर्ण होतंय। माईबाप या वडिलांचे पुण्यतिथीच्या निमित्तानं हा दिव्य भव्य सोहळा यांनी आयोजित केलेला आहे। पण खऱ्या अर्थानं या परिवाराला क्षणाक्षणाला आपल्या वडिलांची उणीव भासणार आहे। आज या घरातलं पितृछत्र गेले। काय असतो बाप? बापाची किंमत माणसाला गेल्याशिवाय कळत नाही। क्षणाक्षणाला कुठेही माणसाला उणीव भासतेच। परंतु आहे तोपर्यंत माणसं असलेल्या माणसाची किंमत करत नाही। नसल्याचा विरह फार असतो, परंतु नसलेल्या माणसाच्या विरहातून असलेल्या माणसाची किंमत करायला पाहिजे। अरे, आपल्यातून हे गेलेत म्हणून दुःख होतं, पण आहे त्या माणसांसोबत आपण चांगलं वागलं पाहिजे। उद्या आपल्यातलंही कोणीतरी जाणार आहे।